नमस्कार. काल MPSC मुख्य परीक्षेचा जो पेपर झालेला आहे त्या पेपरमध्ये जे इंग्रजीचे प्रश्न आलेले आहेत त्या प्रश्नांचं आपण आता ॲनालिसिस करणार आहोत. हे प्रश्न फार महत्त्वाचे आहे कारण आता गट क ची परीक्षा देखील होणार आहे. त्यामुळे गट क MPSC ग्रुप सी जी एक्झामिनेशन आहे त्यामध्ये देखील तुम्हाला अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे प्रश्नांचा पॅटर्न काय आहे तो तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. बघा, पहिला प्रश्न आहे, द हजबंड अँड द वाईफ नेक्स्ट डोर हॅव कॅट अँड डॉग एक्झिस्टन्स. आता हा जो प्रश्न विचारलेला आहे हा प्रश्न इडियम्स अँड फ्रेजेसवर विचारलेला प्रश्न आहे. येथे सेंटेन्स दिलेला आहे, म्हटलेला आहे द हजबंड अँड द वाईफ, म्हणजे एक हजबंड वाईफ आहे, एक कपल आहे. नेक्स्ट डोर म्हणजे जे नेक्स्ट डोरला राहतात, समोर राहतात ते. हॅव कॅट अँड डॉग एक्झिस्टन्स. आता बघा या ठिकाणी कॅट अँड डॉग एक्झिस्टन्सला म्हटलेलं आहे. द इडियम कॅट अँड डॉग एक्झिस्टन्स यूज्ड इन द सेंटेन्स अबव मीन्स, म्हणजे वर दिलेल्या सेंटेन्समध्ये जो इडियम यूज केलेला आहे कॅट अँड डॉग एक्झिस्टन्स याचा नेमका अर्थ काय होतो तो आपल्याला 4 ऑप्शन्समधनं शोधायचा आहे. आता कॅट अँड डॉग्स लाईफ म्हणा किंवा कॅट अँड डॉग एक्झिस्टन्स म्हणा, याचा एकच अर्थ होतो की असं जीवन की जे खूप हालाकीचं जीवन आहे, असं जीवन की ज्यामध्ये दररोज भांडणं होत आहेत, ज्याला बेकारीचं जीवन आपण म्हणतो, डेस्टिट्यूट लाईफ असं आपण म्हणतो असतो. सो बघा, ॲनिमल एक्झिस्टन्स जर म्हटलं तर ते आपलं उत्तर होणार नाही. अनकल्चर्ड लाईफ म्हणजे असंस्कृत लाईफ असं आपण म्हणू शकत नाही. परपेच्युअल क्वारलिंग, परपेच्युअल म्हणजे काय, अखंडपणे चालू आहे, आणि क्वारलिंग म्हणजे काय, भांडण, की असं जीवन की जिथे नेहमी रोज रोज कटकट आहे, रोज रोज भांडण आहे, रोज रोज वादविवाद आहे. सो ऑप्शन 3 आपलं उत्तर बरोबर होईल. नेग्लिजिबल एक्झिस्टन्स म्हणजे असं एक्झिस्टन्स की ज्यांच्याकडे असं अस्तित्व की ज्यांच्याकडे कोणीही पाहत नाहीये, सर्वांनी त्याकडे दुर्लक्षित केलेलं आहे, दुर्लक्षित जीवन. सो ऑप्शन 3 जे आहे ते आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होणार आहे. कॅट्स अँड डॉग्स एक्झिस्टंट म्हणा किंवा कॅट्स अँड डॉग्स लाईफ म्हणा, बेकारीचं जीवन. पुढे बघा, आयडेंटिफाय द व्हॉइस ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस फ्रॉम द ऑप्शन गिवन बिलो. या प्रश्नाचं उत्तर सर्वांनाच जमलं पाहिजे. सेंटेन्स आहे, डू नॉट इन्सल्ट द पुअर, आणि पुढे म्हटलेलं आहे लेट द पुअर बी नॉट इन्सल्टेड. आता आपल्याला फक्त व्हॉइस जो आहे तो आयडेंटिफाय करायचा आहे. आपल्याला काय करायचं आहे, जो व्हॉइस आहे म्हणजे ॲक्टिव्ह व्हॉइस आहे की पॅसिव्ह व्हॉइस आहे ते ओळखायचं आहे. आता पहिलं सेंटेन्स बघा, डू नॉट इन्सल्ट द पुअर. क्लिअरली हे कोणतं सेंटेन्स आहे, ॲक्टिव्ह व्हॉइस असं सेंटेन्स आहे. हे सेंटेन्स कोणतं आहे, ॲक्टिव्ह व्हॉइसचं सेंटेन्स आहे. आणि पुढचं सेंटेन्स बघा, लेट द पुअर बी नॉट इन्सल्टेड. क्लिअरली समजते. आपण म्हणतो लेट द विंडो नॉट बी क्लोज्ड, लेट द डोअर नॉट बी शट असं आपण म्हणत असतो. ही सर्व सेंटेन्सेस पॅसिव्ह व्हॉइसचे सेंटेन्सेस असतात. सो या ठिकाणी हे पॅसिव्ह व्हॉइसचं सेंटेन्स आहे. सो बघा, पहिल्या ऑप्शनमध्ये ए पॅसिव्ह व्हॉइस म्हटलं आहे, पहिलं ऑप्शन कॅन्सल. दुसऱ्या ऑप्शनमध्ये एला ॲक्टिव्ह म्हटलेलं आहे, बीला पॅसिव्ह म्हटलेलं आहे. ऑप्शन 2 बरोबर. बोथ ए अँड बी आर इन ॲक्टिव्ह व्हॉइस, दोन्ही ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये नाहीत. ऑप्शन 3 कॅन्सल. बोथ ए अँड बी आर इन पॅसिव्ह व्हॉइस, दोन्ही पॅसिव्ह नाहीत, म्हणजे ऑप्शन 2 जे आहे हे आपलं करेक्ट उत्तर होईल. या प्रश्नाचं उत्तर तर सर्वांनाच जमलं असेल. पुढे बघा, शी कास्ट असाइड ऑल शेम अँड एलोप्ड विथ हर बॉयफ्रेंड. सेंटेन्स बघा काय म्हटलेलं आहे, शी कास्ट असाइड ऑल शेम म्हणजे सर्व लाज, लज्जा, शरम, हया तिने बाजूला ठेवली. अँड एलोप्ड, एलोप म्हणजे काय, पळून जाणे. स्पेशली जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न या कारणाने पळून जाते तेव्हा त्यावेळेस आपण एलोप हा शब्द यूज करतो. हर बॉयफ्रेंड, आणि त्या बॉयफ्रेंडसोबत ती पळून गेलेली आहे. सो द इडियम कास्ट असाइड ऑकरिंग द सेंटेन्स अबव एम्प्लाइज. सो या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे की हा जो वरच्या सेंटेन्समध्ये कास्ट असाइड शब्द आहे, या कास्ट असाइड शब्दाचा नेमका अर्थ काय होतो. कास्ट असाइड या शब्दाचा अर्थ बघा, कास्ट या शब्दाचा 2 वेगवेगळे अर्थ होतात. कास्ट म्हणजे थ्रो, फेकणे ज्याला आपण म्हणतो. एखादी वस्तू आपण थ्रो करतो, फेकतो, म्हणजे त्याला आपण कास्ट असं म्हणतो. त्यानंतर CAST कास्ट या शब्दाचा दुसरा मिनिंग होतो वोट देणे. जेव्हा आपण मतदान करतो, एखाद्या व्यक्तीला आपलं मत देतो, सो कास्ट वोट असं म्हटलं जातं. सो CAST कास्ट म्हणजे मत देणे असं देखील होतं. CAST कास्ट म्हणजे काय, फेकणे देखील होतं. परंतु या ठिकाणी कास्ट सोबत असाइड हा शब्द जोडलेला आहे, म्हणून हा एक फ्रेझल व्हर्ब झालेला आहे. आणि कास्ट असाइड या शब्दाचा अर्थ होतो रिजेक्ट करणे.
कास्ट असाइड या शब्दाचा अर्थ होतो रिजेक्ट करणे. मग बघा पहिल्या ऑप्शनमध्ये नेग्लेक्ट आहे, हे उत्तर होणार नाही. दुसऱ्या ऑप्शनमध्ये रिजेक्टेड आहे, हे आपलं बरोबर उत्तर होईल. फॉरगॉट म्हणजे विसरले आणि टॉलरेटेड म्हणजे सहन केलेले, हे आपलं उत्तर होणार नाही. ऑप्शन 2 जे आहे ते आपलं करेक्ट उत्तर होईल. आणि हा कास्ट शब्द बघा, CAST कास्ट दोन अर्थ होतात. एक म्हणजे फेकणे, ज्याला आपण थ्रो वगैरे म्हणतो, आणि दुसरा कास्ट जो आहे त्याचा अर्थ होतो मत देणे. दुसरा कास्ट जो आहे त्याचा अर्थ होतो मत देणे. आणि हे कास्ट तर सर्वांना माहिती असेल, कास्ट CAST नंतर ई जोडला पाहिजे. याला आपण काय म्हणतो, जात वगैरे, जे आपण विषमता वगैरे मानतो आपल्या देशामध्ये. सो या ठिकाणी कास्ट असाइड, हा जो कास्ट असाइड आहे याचा करेक्ट मिनिंग काय होणार आहे, रिजेक्टेड. पुढे बघा, आयडेंटिफाय द काइंड ऑफ नाउन द अंडरलाइन वर्ड इज इन द फॉलोइंग सेंटेन्स. एक सेंटेन्स आहे त्यामध्ये एका शब्दाला अंडरलाइन केलेला आहे. अंडरलाइन केलेला शब्द कोणता नाउन आहे तुम्हाला ओळखायचा आहे. द टेबल इज मेड ऑफ वूड, वूडला अंडरलाइन केलेला आहे. आता बघा, वूड कलेक्टिव्ह नाउन असू शकतं का, अजिबात नाही. मग कलेक्टिव्ह नाउनला कॅन्सल करा. वूड कॉमन नाउन होऊ शकतं का, नाही, कारण वूडचं वूड्स आपण बनवत नाही म्हणून कॉमन नाउन होणार नाही. वूड हे कुठल्या व्यक्तीचं प्रॉपर किंवा कुठल्या नदीचं प्रॉपर नाव आहे का, नाही, म्हणजे हे प्रॉपर नाउन पण होणार नाही. क्लिअरली काय होणार, मटेरियल नाउन. आणि या प्रश्नाचे उत्तर सर्वांना आलं असेल. आतापर्यंत अशी दोन प्रश्न होती, एक ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइसचा दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न आणि हा 54व्या क्रमांकाचा प्रश्न. हे जे दोन प्रश्न आहेत याची उत्तरं सर्वांनाच जमली असतील. पुढे बघा, विच वन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस इज रॉंग ऑर इनकरेक्ट. खालीलपैकी कोणते सेंटेन्सेस चुकीची आहेत ते आपल्याला ओळखायचं आहे. दोज सॉर्ट ऑफ मेसेजेस आर नॉट टू माय टेस्ट. आता बघा या ठिकाणी दोज सॉर्ट ऑफ मेसेजेस, आता तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी दोज नंतर हा जो सॉर्ट लिहिलेला आहे, हा सॉर्ट जो आहे तो चुकीचा आहे. कारण दोज नंतर सॉर्ट्स असं असलं पाहिजे. दोज नंतर सॉर्ट्स असं असलं पाहिजे. दोज नंतर सॉर्ट्स एस लागला पाहिजे. आणि या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर दोज नंतर हा जो सॉर्ट आहे हा चुकीचा आहे. त्यामुळे पहिलं सेंटेन्स जे आहे हे पहिलं सेंटेन्स चुकीचं आहे. त्यानंतर बघा, दोज सॉर्ट ऑफ मेसेजेस इज नॉट टू माय टेस्ट. इथे असं म्हटलेलं आहे की दोज नंतर पुन्हा एकदा हा सॉर्ट चुकीचा आहे. आणि जर तुम्ही दोज नंतर सॉर्ट चुकीचा आहे तर मेसेजेस जो लिहित आहात तो पण चुकीचा होईल. आणि या ठिकाणी मग इज जो आहे तो देखील काय होईल, चुकीचा होईल. म्हणजे हे सेंटेन्स देखील चुकीचं आहे. सो सेंटेन्स ए आणि सेंटेन्स बी दोन्हीही सेंटेन्सेस चुकीचे आहेत. सो या ठिकाणी आपल्याला चुकीचं सेंटेन्स विचारलेलं आहे. तर बघा, बोथ ए अँड बी आर इनकरेक्ट. ऑप्शन 4 जे आहे ते आपलं करेक्ट ऑप्शन होईल. सॉरी. पुढे बघा, वाय डिड ही पनिश यू. वाय डिड ही पनिश यू हे आपलं सेंटेन्स आहे. आणि काय म्हटलेलं आहे, विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन इज करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस ऑफ द अबव सेंटेन्स. वर दिलेल्या सेंटेन्सचं करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस असलेलं सेंटेन्स कोणतं आहे, दिलेल्या ऑप्शन मधनं. आता बघा या ठिकाणी वाय हा शब्द आहे, त्यामुळे हा वाय शब्द जो आहे हा वाय शब्द जसाचा तसा राहील. अशीच आपल्या पॅसिव्ह व्हॉइसच्या वाक्याची सुरुवात होईल. बघा, ऑप्शन ए, बी आणि सी वायने सुरू होते, परंतु ऑप्शन डी हूने सुरू होतोय, म्हणून ऑप्शन डी चुकीचा होईल. मग जिथे जिथे ऑप्शन डी दिसेल ते ते ऑप्शन्स कॅन्सल करा. सो ऑप्शन 4 काय होईल, कॅन्सल होईल. आता बघा या ठिकाणी हा जो आहे हा काय आहे, डीड आहे. डीड म्हणजे काय आहे, V2 आहे. हा जो डीड आहे हा काय आहे, V2 आहे. म्हणजेच आपल्याला समजते की हे वाक्य पास्ट इंडेफिनिट टेन्सचं आहे. जर पॅसिव्ह व्हॉइस ऍक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य पास्ट इंडेफिनिट टेन्स मध्ये असेल तर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आपण काय लिहितो, वॉज किंवा वर लिहितो. म्हणजे व्हाय नंतर आपल्याला वॉज किंवा वरचा वापर करावा लागेल. मग असं सेंटेन्स बघा जिथे वाय नंतर वॉज किंवा वरचा वापर केलेला आहे. बघा या ठिकाणी यूचा वापर केलेला आहे, हे ऑप्शन कॅन्सल. या ठिकाणी वॉजचा वापर केलेला आहे, या ठिकाणी वरचा वापर केलेला आहे, ठीक आहे. आता बघा या ठिकाणी हा जो यू आहे हा यू काय आहे, ऑब्जेक्ट आहे. मग आपण काय करतो, ऑब्जेक्ट पहिल्यांदा घेतो म्हणजे ऑब्जेक्टला सब्जेक्ट बनवतो. म्हणजे या ठिकाणी आपला कोण येणार, यू येणार. मग जर या ठिकाणी यू आलेला आहे तर यू साठी आपण वॉजचा वापर करणार का, नाही.
मग यू साठी आपण कशाचा वापर करणार, वरचा वापर करणार. मग हा जो वॉज आहे हा वॉज चुकीचा होईल आणि इथे यू पाहिजे, यांनी ही घेतलेला आहे हे पण चुकीचं होईल. ऑप्शन बी कॅन्सल करा. इथे बघा वाय नंतर वर आहे, वर नंतर यू बरोबर आहे म्हणजे ऑप्शन सी बरोबर आहे. त्यानंतर बघा पनिशचा V3 पनिश्ड बरोबर आहे, त्यानंतर बाय बरोबर आहे आणि ही जो आहे त्याचा काय झालेला आहे हिम आणि क्वेश्चन मार्क असल्यामुळे शेवटी क्वेश्चन मार्क दिलेला आहे. सो ऑप्शन सी आपलं करेक्ट उत्तर होईल म्हणजे ऑप्शन 3 इज द राईट ऑप्शन. ओके, अतिशय सोपा प्रश्न होता, याचंही उत्तर सर्वांना जमलं असेल. ऍक्टिव्ह पॅसिव्ह वॉइस. इफ इट वॉजंट सो ट्रॅजिक इट वुड बी. आता बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, कंप्लीट द सेंटेन्स चूजिंग द करेक्ट अँटोनिम. आता अपोजिट शब्द जो आहे तो आपल्याला बघायचा आहे. इफ इट वॉजंट सो ट्रॅजिक इट वुड बी म्हणजे हा जो इफ इट वॉजंट सो आहे आणि हा इट वुड बी जो आहे हा एकमेकांना काय आहे, अपोजिट आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे की हा जो ट्रॅजिक नावाचा शब्द आहे या ट्रॅजिक शब्दाचा अपोजिट शब्द जो आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. ट्रॅजिक म्हणजे काय, एखादं काहीतरी सॅड आपण म्हणू शकतो किंवा बॅड आपण म्हणू शकतो. मग जे सॅड असेल किंवा बॅड असेल त्याच्या विरुद्ध अर्थाचा शब्द आपल्याला ऑप्शन मधनं शोधायचा आहे. पहिला आहे इडिओटिक, दुसरा आहे कॉमिक, तिसरा आहे फुलिश आणि चौथा आहे रिडिक्युलस. आता बघा इडिओटिक आणि फुलिश ही दोन शब्द जर तुम्ही पाहिली तर ही एकाच अर्थाची दोन शब्द आहेत. इडिओटिक आणि फुलिश. फुलिश म्हणजे काय, मूर्खपणाचे, आणि इडिओटिक म्हणजे काय, हे देखील मूर्खपणाचे. जे सेन्सलेस असेल, नॉनसेन्स असेल त्याला आपण काय म्हणतो, इडिओटिक म्हणतो. म्हणजे ऑप्शन ए आणि ऑप्शन सी ही तर आपली उत्तरं होणार नाहीत. आता दुसरा पॉइंट बघा, कॉमिक आणि रेडिक्युलस हे देखील सारखे शब्द आहे. प्रथमदर्शनी ही दोन्ही शब्द सारखी आहेत. कॉमिक म्हणजे देखील हास्यास्पद आपण म्हणतो आणि रेडिक्युलस म्हणजे देखील हास्यास्पद. परंतु जे कॉमिक असणार आहे ते तुम्हाला हसवणार आहे, म्हणजे ते पॉझिटिव्ह अर्थाने तुम्हाला हसवणार आहे. जे काही कॉमिक असतं ते पॉझिटिव्हली तुम्हाला हसवत असतं, पॉझिटिव्हली तुमच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा आनंद आणत असतं किंवा पॉझिटिव्हली तुमच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं हसू आणत असतं. आणि रिडिक्युलस म्हणजे काय, हास्यास्पद, म्हणजे अशी एक गंभीर बाब की जी हसण्यासारखी आहे. आपण म्हणतो बऱ्याचदा एखादं गंभीर प्रकरण झालं तर आपण म्हणतो हे तर खूप हास्यास्पद आहे. जेव्हा एखादे मुख्यमंत्री म्हणतात की मुलं 40-40, 50-50 हजार क्लासेसला भरतात, मग त्यांना फॉर्म भरण्यासाठी 1,000 रुपये भरायला काय जातं, अशा प्रकारची वाक्य जेव्हा आपल्या समोर येतात तेव्हा आपण काय म्हणतो, हे वाक्य तर गंभीर आहे परंतु आपण म्हणतो दिस इज अ रिडिक्युलस स्टेटमेंट, हे एक हास्यास्पद स्टेटमेंट आहे. म्हणजे कॉमिक आणि रिडिक्युलस त्यांनी कॉमेडी केली का, नाही, त्यांनी एक गंभीर स्टेटमेंट केलं परंतु ते स्टेटमेंट कसं होतं, रिडिक्युलस होतं. सो रिडिक्युलस आणि कॉमिक दोघांमध्ये फरक आहे. दोघांचंही हसण्याशी संबंध असला तरी एक जे आहे कॉमिक ते हास्यास्पद कसं असणार आहे, पॉझिटिव्हली अर्थाने, आणि रिडिक्युलस जे असणार आहे ते रिडिक्युलस कसं असणार आहे, नेगेटिव्ह अर्थाने असणार आहे. आणि या ठिकाणी आपल्याला पॉझिटिव्हली अर्थ घ्यायचा आहे कारण आपल्याला अपोजिट शब्द घ्यायचा आहे, कॉमिक. सो या ठिकाणी रेडिक्युलस जे आहे ते आपलं उत्तर होणार नाही, ऑप्शन बी जे आहे ते आपलं करेक्ट उत्तर होईल. ओके, चला पुढे जाऊया. शी वॉज ऑलवेज सॉलिशियस अबाउट द वेलफेअर ऑफ हर स्टुडंट्स. बघा, शी वॉज ऑलवेज सॉलिशियस अबाउट द वेलफेअर. वेलफेअर म्हणजे कल्याण, सर्वांना माहिती आहे. विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी ती नेहमी चिंताग्रस्त असते, चिंतित असते. सो हा सॉलिशियस शब्द जो आहे याचा अर्थ होतो चिंताग्रस्त. याचा अर्थ काय होतो, चिंताग्रस्त. आणखी एक शब्द असेल बघा तुम्हाला माहिती, सॉलिसिट. सॉलिसिट या शब्दाचा अर्थ होतो कळकळीची विनंती करणे. सॉलिसिट या शब्दाचा अर्थ होतो कळकळीची विनंती करणे. हा शब्द MPSC ने यापूर्वी विचारलेला आहे म्हणून तुम्हाला सांगतोय. सो बघा इथे चिंताग्रस्त, स्ट्रॉंग म्हणजे चिंताग्रस्त नाही, आपल्याला विचारलेलं काय आहे, करेक्ट मिनिंग विचारलेला आहे, म्हणजे समान अर्थाचा शब्द विचारलेला आहे. सो कन्सर्ड म्हणजे काय, चिंतित. रिलायबल म्हणजे काय, विश्वसनीय. काइंड म्हणजे दयाळू, होणार नाही. ऑप्शन 2 कन्सर्ड म्हणजे काय, चिंतित. आय एम कन्सर्न्ड अबाउट यू असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपण काय म्हणतो की मी तुझ्याबद्दल चिंतित आहे, चिंताग्रस्त आहे, चिंतातूर आहे. सो सॉलिशियस म्हणजे काय, चिंताग्रस्त, ज्याला आपण कन्सर्ड किंवा वरीड असं देखील म्हणत असतो. पुढे बघा, पुढचा प्रश्न होता फिल इन द करेक्ट आर्टिकल इन द फॉलोइंग सेंटेन्स. हा प्रश्न असा आहे की या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाला अगदी करेक्ट देता आलं असेल. बघा कसं, ही इज बायोलॉजिस्ट. तो कोण आहे, बायोलॉजिस्ट आहे. एखादा व्यक्ती इंजिनियर असेल, एखादा व्यक्ती डॉक्टर असेल, कुणीही असेल, त्याचं जे काही प्रोफेशन सांगितलं जात असेल तेव्हा जे काही प्रोफेशन सांगितलं जातं एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीबद्दल तेव्हा आपण काय लिहितो, आर्टिकल ए लिहित असतो. आणि आर्टिकल ए हे पहिल्या ब्लँक मध्ये येणार. त्यामुळे बघा ऑप्शन हे सेंटेन्स ए म्हणून आहे, हे आर्टिकल नाहीये, हे सेंटेन्स ए आहे. मग सेंटेन्स ए ला हे म्हणते की ॲन हे आर्टिकल पाहिजे, चुकीचं आहे.
कारण सेंटेन्स एला कोणतं आर्टिकल पाहिजे, ए आर्टिकल पाहिजे. सेंटेन्स 2 ऑप्शन 2 म्हणतं की द पाहिजे, तर ऑप्शन 2 द पण चुकीचं होईल. ऑप्शन 3 ए म्हणतोय ए पाहिजे, बरोबर आहे. ऑप्शन 4 म्हणतोय की द पाहिजे, द चुकीचं होईल. सो ऑप्शन 4 ही कॅन्सल. बघा एकच ऑप्शन शिल्लक राहिलं ऑप्शन 3, आणि त्यावरून आपल्याला दुसरं जे सेंटेन्स आहे त्याचंही आर्टिकल घडतंय. आता या ठिकाणी बघा, म्युझिक इज फूड ऑफ लव्ह. जनरली फूड सोबत आपण कोणतंही आर्टिकल वापरत नाही, परंतु फूड नंतर जर ऑफ लिहिलेला आहे आणि या ठिकाणी जे लव आहे, लव नंतर ऑफ, त्यामुळे हा फूड जो आहे स्पेसिफिक होत आहे. स्पेसिफिक होत असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी द हे आर्टिकल यूज करावं लागेल. म्युझिक इज द फूड ऑफ लव्ह असं म्हणावं लागेल. मग बघा ऑप्शन 3 मध्ये बी द आहे का, आहे, म्हणजे ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर आहे. हा तिसरा असा सोपा प्रश्न आहे की याचं उत्तर प्रत्येकाला जमलं असणार. त्यानंतर बघा, स्टॉइक इज अ पर्सन. आता जे विद्यार्थी खरोखर MPSC पूर्व परीक्षा पास होतात आणि मुख्य परीक्षांची तयारी करतात, अशा विद्यार्थ्यांना स्टॉइक या शब्दाचा अर्थ पूर्णतः माहिती असतो, कारण स्टॉइक हा शब्द अनेक वेळेस MPSC ने विचारलेला आहे. स्टॉइक या शब्दाचा अर्थ असा होतो की एक असा व्यक्ती की ज्याला सुख दुःख समान आहे. जे समाधिस्थ व्यक्ती असतात किंवा ज्यांना ज्ञानप्राप्ती झालेली असते, असे सर्व लोक, असे सर्व जे महापुरुष असतात त्यांना आपण स्टॉइक म्हणत असतो, कारण सुख दुःख त्यांच्यासाठी समान असतं. पेन अँड प्लेजर त्यांच्यासाठी इनडिफरंट असतं, त्यांच्यामध्ये त्यांचे फरक केलेला नसतो. सो इनडिफरंट टू पेन अँड प्लेजर. पेन दुःख असो किंवा आनंद असो, ते कसे असतात, इनडिफरंट असतात, म्हणजे त्यांच्यामध्ये फरक पडत नाही. ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर आहे. हु लव्ज मॅनकाइंड, एक व्यक्ती की जो मानव जातीवर प्रेम करतो त्याला आपण फिलॅन्थ्रोपिस्ट म्हणतो, सो तो स्टॉइक होणार नाही. ऑफ सॅंग्विन डिस्पोजिशन, एक आशावादी व्यक्ती ज्याला आपण ऑप्टिमिस्टिक असं म्हणतो, हे पण उत्तर नाही. रिलक्टंट टू मिक्स इन सोसायटी, एक असा व्यक्ती की जो सोसायटीमध्ये मिक्स होत नाही, त्याला आपण अलूफ असं म्हणत असतो. ऑप्शन 4 पण आपलं उत्तर होणार नाही. ऑप्शन 1 हेच आपलं करेक्ट उत्तर होईल. या प्रश्नाचंही सर्वांना उत्तर जमायला पाहिजे. त्यानंतर बघा, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्सेस. हे सेंटेन्सेस आपण आपल्या क्लासेसमध्ये अनेक वेळेस घेतलेले आहे, कारण हे रिपीट होणारी सेंटेन्सेस आहेत. द सिल्वर इज अ प्रेशियस मेटल. सर्वांना माहिती असेल सिल्वर म्हणजे काय, चांदी. जे चांदी असेल किंवा सोनं असेल किंवा एखाद्या धातूचं नाव असेल, त्याच्यासोबत जनरली कोणतंही आर्टिकल वापरलं जात नाही. मग या ठिकाणी बघा, सिल्वरच्या आधी आर्टिकल द जो वापरलेला आहे हा चुकीचा आहे, म्हणजे सेंटेन्स ए जे आहे हे सेंटेन्स ए चुकीचं आहे. त्यानंतर बघा, ही इज स्टडिंग इन द युनिव्हर्सिटी. ही इज स्टडिंग इन द युनिव्हर्सिटी. या ठिकाणी आपण पाहू शकतो की हा जो युनिव्हर्सिटी शब्द आहे याच्यासोबत आपण द चा वापर करू शकतो, परंतु फक्त युनिव्हर्सिटी असेल तर आपण आर्टिकल ए चा वापर करायचा आहे, आणि युनिव्हर्सिटीचं नाव असेल तर मग आपण द चा वापर करू शकतो. युनिव्हर्सिटीचं नाव असेल, जसं नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी असेल तर आपण म्हणू शकतो द नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी. परंतु फक्त युनिव्हर्सिटी असेल तर आपण आर्टिकल ए मात्र घेऊ शकतो. त्यामुळे सेंटेन्स बी जे आहे हे सेंटेन्स बी कसं आहे, चुकीचं आहे. आता पुढे बघा, ही वॉज ॲब्सेंट फॉर द लास्ट 2 days. आता हे सेंटेन्स जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी बघा, लास्ट या शब्दानंतर 2 days आहे. जेव्हा लास्ट या शब्दानंतर एखादा टाइम दाखवणारा शब्द किंवा फ्रेज येते, तेव्हा लास्ट या शब्दाच्या आधी आपण आर्टिकल द चा वापर करत नाही, आणि त्यामुळे लास्ट या शब्दाच्या आधी आर्टिकल द जो आहे हा चुकीचा आहे. आणखी मिस्टेक या सेंटेन्समध्ये ही आहे की ही वॉज ॲब्सेंट म्हटलेलं आहे की 2 दिवसापासून तो ॲब्सेंट होता, परंतु हे सेंटेन्स आपण जर पाहिलं की फॉर द लास्ट 2 days म्हटलेलं आहे, याच्यामध्ये ऑलरेडी द चुकीचा आहे, म्हणजे फॉर लास्ट 2 days असं आपण म्हणू शकतो. परंतु हा जो वॉज आहे हा देखील चुकीचा आहे, कारण एखादी अवस्था जर 2 दिवसापासून असेल, एखादी क्रिया जर 2 दिवसापासून घडत असेल, एखादी व्यक्ती एखाद्या अवस्थेमध्ये 2 दिवसापासून असेल, तर त्यावेळेस आपण वॉजचा वापर करत नाही, त्यावेळेस आपण हॅव बीन किंवा हॅज बीनचा वापर करतो. या ठिकाणी ही असल्यामुळे हॅवचा वापर न करता आपल्याला हॅज बीनचा वापर करायचा आहे, म्हणजे ही हॅज बीन ॲब्सेंट फॉर लास्ट 2 days असं आपण म्हणू शकतो. म्हणजे हे सेंटेन्स देखील कसं आहे, चुकीचं आहे. तीनही सेंटेन्सेस काय आहेत, इनकरेक्ट आहेत, म्हणजे ए बी सी इनकरेक्ट आहेत, हे आपलं उत्तर होईल. मग या ठिकाणी ए बी सी तर नाहीये, फक्त ए आणि बी आहे, म्हणजे हे आपल्याला काय करावं लागेल, आता याला उत्तर द्यावं लागेल. हा प्रश्न थोडा संदिग्ध देखील आहे, कारण तिसरंही सेंटेन्स चुकीचं आहे जर तुम्ही प्रॉपर ग्रामॅटिकली गेलात तर.
परंतु हा प्रश्न कोणत्या पॉइंटला समोर ठेवून बनवण्यात आला असेल तर मला असं वाटतं आर्टिकल हा पॉइंट डोळ्यासमोर ठेवून हा प्रश्न कदाचित तयार करण्यात आलेला असू शकतो. परंतु या ठिकाणी एक ग्रॅमॅटिकल मिस्टेक आहे, टेन्सची पण मिस्टेक आपल्याला दिसते, म्हणून तीनही सेंटेन्सेस चुकीचे आहेत. कदाचित तुमचं एक उत्तर जे आहे ते बरोबर येऊ शकतं आणि तुम्हाला जर या प्रश्नाला क्लेम करायचं असेल तर तुम्ही क्लेम करू शकतात. पुढे बघा, विच वन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस इज आर इनकरेक्ट. खालीलपैकी कोणतं सेंटेन्स जे आहे ते इनकरेक्ट आहे, चुकीचं आहे. मग बघा पहिलं सेंटेन्स, इट इज नथिंग एल्स दॅन ॲरोगन्स, म्हणजे ॲरोगन्स शिवाय ते काहीच नव्हतं. आता बघा या ठिकाणी इट इज नथिंग. आता हा एक छोटासा नियम तुम्ही कायमचा लक्षात ठेवायचा की एखादा शब्द आहे नथिंग आणि नथिंग या शब्दासोबत पुढे कुठेतरी दॅन हा शब्द वापरलेला आहे. नथिंग या शब्दासोबत पुढे कुठेतरी दॅन हा शब्द वापरलेला आहे, तर या ठिकाणी एल्स हा शब्द वापरायचा नसतो, या ठिकाणी लेस हा शब्द वापरायचा असतो. नथिंग लेस दॅन आपण म्हणतो, नथिंग एल्स दॅन असं आपण म्हणत नाही. नथिंग लेस दॅन म्हणू शकतो, नथिंग एल्स दॅन म्हणू शकत नाही. मग पहिल्या सेंटेन्सची मिस्टेक बघा, नथिंग एल्स दॅन, हा एल्स चुकीचा आहे. या ठिकाणी काय असलं पाहिजे होतं, या ठिकाणी लेस असायला पाहिजे होतं, या ठिकाणी लेस असायला पाहिजे होतं. म्हणजे हे सेंटेन्स कसं आहे, चुकीचं आहे. इट इज नथिंग एल्स बट ॲरोगन्स. आता बघा नथिंग, नथिंग असेल, नथिंग असेल किंवा नो वगैरे असेल आणि पुढे जर बट हा शब्द असेल तर बट हा शब्द पूर्णतः योग्य असतो. म्हणजे तुम्ही नथिंग नंतर डायरेक्टली बट हा शब्द घेऊ शकतात, नथिंग बट असं वापरू शकतात. परंतु तुम्हाला आणखी याला फोर्स करायचा असेल तर तुम्ही एल्स हा शब्द वापरू शकतात, नथिंग एल्स बट, नथिंग एल्स बट अशा प्रकारे तुम्ही वापरू शकतात. सो बघा या ठिकाणी नथिंग आहे, एल्स आहे आणि बट देखील आहे, म्हणजे हे बरोबर आहे. सेंटेन्स बी जे आहे ते बरोबर आहे, सेंटेन्स ए चुकीचा आहे. मग आपल्याला इनकरेक्ट सेंटेन्स विचारलेला आहे, सेंटेन्स ए चुकीचा आहे. सो ए इज इनकरेक्ट, बी इज करेक्ट, ऑप्शन एक आपलं बरोबर उत्तर होईल. पुढे बघा, ए इज करेक्ट म्हटलेलं आहे, ए करेक्ट नाही. बोथ करेक्ट, बोथ करेक्ट नाही. बोथ इनकरेक्ट, बोथ इनकरेक्ट नाही. ऑप्शन ए जे आहे, एक जे आहे ते आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होणार आहे. आणि हा जो सेंटेन्स पुढे आणखी जर कंटिन्यू केला असता तर हा एक रिलेटिव्ह प्रोनाउनचा भाग झाला असता. पुढे आपण पाहणार आहोत. बघा, रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस केअरफुली अँड फाइंड आउट विच वन ऑफ देम इज इनकरेक्ट. खालील सेंटेन्सेस रीड करा आणि कुठलं सेंटेन्स इनकरेक्ट आहे, चुकीचं आहे ते ओळखा. आय शॅल से दिस ऑन हर फेस, आणि पुढचं सेंटेन्स आहे आय शॅल से दिस टू हर फेस. म्हणजे एखाद्या व्यक्तीला डायरेक्ट काहीतरी बोलायचं असेल तर बऱ्याचदा आपण मराठीतनं म्हणतो मी त्याच्या तोंडावर सांगेन, मी त्याच्या तोंडावर बोलेल, मी तिच्या तोंडावर बोलेल, मी तिच्या तोंडावर सांगेन. म्हणजे डायरेक्ट सांगणार, थेट सांगणार. मग अशासाठी इंग्रजीमध्ये आपण काय म्हणू शकतो, आय शॅल से, मी म्हणणार किंवा सांगणार, दिस हे जे काही आहे हे मी सांगणार, ऑन हर फेस तिच्या तोंडावर सांगणार. परंतु या ठिकाणी ऑन हा प्रिपोजिशन येणार नाही, यासाठी आपण टू समवन्स फेस असं म्हणत असतो. म्हणजे सेंटेन्स ए जे आहे ते चुकीचं आहे. आय शॅल से दिस टू हर फेस, थेट मी तिला सांगणार. सो ऑप्शन बी जे आहे, सेंटेन्स बी जे आहे ते बरोबर आहे. म्हणजे फर्स्ट सेंटेन्स चुकीचं आहे, दुसरं सेंटेन्स बरोबर आहे. ए इज करेक्ट बरोबर आहे का, नाही. बी इज इनकरेक्ट, बी तर बरोबर आहे. ए इज इनकरेक्ट हे बरोबर आहे, बी इज करेक्ट. आता बघा या ठिकाणी बी इज करेक्ट, ए इज इनकरेक्ट हे पण आहे आणि बी इज करेक्ट या ठिकाणी देखील प्रश्न जो आहे तो बघा आपल्याला संदिग्ध होताना दिसतोय की सेंटेन्स ए जे आहे ते इनकरेक्ट आहे, सेंटेन्स ए जे आहे ते इनकरेक्ट आहे आणि हे चुकीचं आहे. तर मग ह्यालाही आपल्याला बरोबर करावं लागेल. आय शॅल से दिस टू हर फेस हे सेंटेन्स बरोबर आहे आणि बरोबर आहे तर बी इज करेक्ट असं देखील म्हणावं लागेल. म्हणजे दोन संभाव्य ऑप्शन्स जे आहेत ते आपल्याला ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पुढे बघा, इट हॅज बीन रेनिंग सिन्स 8 o'clock दिस मॉर्निंग. एखादी घटना जी आहे, इट हॅज बीन रेनिंग म्हणजे पाऊस पडत आहे, सिन्स 8 o'clock दिस मॉर्निंग म्हणजे आज सकाळी 8 वाजेपासनं पाऊस पडत आहे. म्हणजे 8 वाजेपासून पावसाला पडण्याची सुरुवात झालेली आहे. तर सेंटेन्स बोलेपर्यंतही पाऊस जो आहे तो चालूच आहे. द टेन्स यूज्ड इन द सेंटेन्स अबोव इज. आता हे सर्वांना माहिती असेल, हा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे. हॅज बीन प्लस आय एन जी, हॅव बीन प्लस आय एन जी प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असतो.
आता इथे म्हटलेलं आहे प्रोग्रेसिव्ह फॉर्म ऑफ द प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्सचा प्रोग्रेसिव्ह फॉर्म. प्रोग्रेसिव्ह म्हणजे काय? कंटिन्यूस. मग हा प्रेझेंट टेन्सचा कंटिन्यूस आहे का? म्हणजे हा प्रेझेंट कंटिन्यूस टेन्स आहे का? अजिबात नाही. हा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स आहे, म्हणून ऑप्शन 1 चुकीचं होईल. पुढे बघा, पास्ट तर अजिबात नाही, मग ऑप्शन 2 पूर्णतः कॅन्सल. प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे का? अजिबात नाही. हा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स आहे, म्हणजे ऑप्शन 3 कॅन्सल होईल. प्रोग्रेसिव्ह म्हणजे काय? कंटिन्यूअस. प्रोग्रेसिव्ह म्हणा किंवा कंटिन्यूअस म्हणा सारखा आहे. ऑफ द परफेक्ट टेन्स. बघा, परफेक्ट टेन्सचा तो कोण आहे? प्रोग्रेसिव्ह आहे. सो ऑप्शन 4 जे आहे ते आपलं करेक्ट उत्तर होईल. हा प्रश्न देखील थोडंसं डोकं लावल्यानंतर सर्वांना जमला असेल. पुढे बघा, सबऑर्डिनेट ब्लँक द ऑर्डर्स ऑफ देअर सुपेरियर्स. जे सबऑर्डिनेट म्हणजे हाताखाली काम करणारे जे लोक असतात, द ऑर्डर्स ऑफ देअर सुपेरियर्स, त्यांचे जे वरिष्ठ असतात त्या वरिष्ठांची जी ऑर्डर आहे त्या वरिष्ठांच्या ऑर्डरला ते काय करतात? कॅरी ऑन करतात. कॅरी ऑन म्हणजे काय? कंटिन्यू. सो कंटिन्यू म्हणू शकतो का? ठीक आहे, म्हणू शकतो. पुढे बघा, कॅरी आउट. कॅरी आउट म्हणजे काय? अंमलात आणणे. कॅरी आउट म्हणजे काय? ॲक्टिवेट वगैरे करणे. पुढे आहे कॅरी ऑफ. कॅरी ऑफ म्हणजे कशाचं तरी कारण असणे. आणि पुढे आहे कॅरीवेट. कॅरीवेट म्हणजे काय? मान देणे, सन्मान देणे. एखाद्या व्यक्तीचं जे बोलणं आहे त्याला जेव्हा आपण मान देतो, एखाद्या व्यक्तीच्या बोलण्याला आपण वजन देतो असं म्हणतो. सो एखाद्या व्यक्तीचं जे बोलणं आहे, सांगणं आहे, ओपिनियन आहे, रिक्वेस्ट आहे, त्याला आपण मान देतो. सो त्याला कॅरी वेट असं म्हटलं जातं. सो या ठिकाणी हे जे सबऑर्डिनेट आहे, हे जे हाताखालचे लोक आहेत, हे त्यांचे वरिष्ठ आहेत. वरिष्ठ लोकांचे जे ऑर्डर्स आहेत त्या ऑर्डर्सला ते काय करतात? वेट देतात, म्हणजे कॅरी वेट आपण म्हणू शकतो. त्यांना मान्य करतात किंवा त्यांना मान देतात. सो कंटिन्यू होऊ शकत नाही, ॲक्टिवेट होऊ शकत नाही, कॅरी ऑफ होऊ शकत नाही. कॅरी वेट जो आहे तो राईट ऑप्शन होऊ शकतो. पुढे बघा, रीड द सेंटेन्सेस केअरफुली अँड फाइंड आउट विच वन ऑफ द टू इज करेक्ट फॉर्म ऑफ द ऑप्शन गिवन बिलो. आता बघा सेंटेन्स, दिस इन्शुरन्स कंपनी हॅज टू पे फॉर द डॅमेजेस टू माय स्कूटर. दिस इन्शुरन्स कंपनी म्हणजे ही इन्शुरन्स कंपनी जी आहे ती हॅज टू पे म्हणजे पे करावं लागेलच. फॉर द डॅमेजेस, जे डॅमेजेस झालेले आहे, टू माय स्कूटर, माझ्या स्कूटरला जे डॅमेजेस झालेले आहेत त्या डॅमेजेससाठी या कंपनीला काय करावं लागणार आहे? पे करावं लागणार आहे. पुढचं सेंटेन्स आहे, दिस इन्शुरन्स कंपनी हॅज टू पे फॉर द डॅमेज टू माय स्कूटर. सर्व सारखं आहे, फक्त फरक आहे डॅमेजेस मध्ये आणि इकडे आहे डॅमेज मध्ये. डॅमेजेस आणि डॅमेज हाच फरक आहे दोन्ही सेंटेन्सेस मध्ये. मग एवढा फरक असेल तर नेमका अर्थ काय ते आपण समजून घ्यायचं आहे. बघा, डॅमेज जो शब्द आहे, फक्त डॅमेज जर आपण म्हटलं तर याचा अर्थ होतो इजा किंवा हानी. याचा अर्थ होतो इजा किंवा एखादी हानी, किंवा ज्याला आपण इंग्लिशमधनं हार्म असं म्हणतो. एखादा ॲक्सिडेंट झाला, त्या ॲक्सिडेंटमुळे एखाद्या व्यक्तीला किंवा त्या व्यक्तीच्या वस्तूला इजा झाली, हानी झाली, तर आपण त्याला हार्म म्हणतो किंवा त्याला आपण डॅमेज म्हणतो. आणि हा जो डॅमेजेस आहे, DAMAGES, डॅमेजेस, जेव्हा याला एस जोडला जातो तेव्हा याचा अर्थ इजा किंवा हानी होत नाही. तर याचा अर्थ होतो की जी इजा झालेली आहे त्याची जी भरपाई आहे, इजा किंवा हानीची भरपाई, त्याला आपण नुकसान भरपाई असं म्हणू शकतो. कंपन्सेशन ज्याला आपण म्हणतो, नुकसान भरपाई. नुकसान भरपाई हाच छोटासा फरक आहे आणि त्यावर आपला प्रश्न तयार करण्यात आलेला आहे. मग इन्शुरन्स कंपनी जी आहे त्या इन्शुरन्स कंपनीला द्यावं लागणार आहे. ज्या व्यक्तीची स्कूटर डॅमेज झालेली आहे त्या व्यक्तीला इन्शुरन्स कंपनीला काय द्यावं लागणार आहे? इजा हानी द्यावं लागणार आहे की नुकसान भरपाई द्यावं लागणार आहे? कारण त्याने इन्शुरन्स जो आहे तो काढलेला असेल आणि म्हणून तो म्हणतोय की दिस इन्शुरन्स कंपनी हॅज टू पे. इन्शुरन्स कंपनीला पे करावंच लागेल फॉर द डॅमेजेस टू माय स्कूटर. माझ्या स्कूटरला जे डॅमेजेस झालेले आहे त्यासाठी इन्शुरन्स कंपनीला पे करावं लागेल. मग इन्शुरन्स कंपनी पे करणार तर ते काय पे करणार आहे? डॅमेजेस पे करणार आहे, म्हणजे नुकसान भरपाई जी आहे ते नुकसान भरपाई देणार आहे. म्हणून डॅमेजेस सेंटेन्स ए जे आहे ते बरोबर होईल, सेंटेन्स बी जे आहे ते चुकीचं होईल. सो बघा, या ठिकाणी करेक्ट इनकरेक्ट म्हटलेलं आहे. ए बरोबर आहे, ए इज इनकरेक्ट म्हणतंय, बोथ इनकरेक्ट म्हणतंय, ए इज करेक्ट, बी इज इनकरेक्ट. ऑप्शन 3 बरोबर आहे, बघा ऑप्शन 4 बरोबर होणार नाही. सो ऑप्शन 3 इज द राईट ऑप्शन. पुढे बघा, पुढचा प्रश्न काय आहे? आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस. दे रिसिव्ड 100 बेल्स ऑफ कॉटन. आता बेल बघा, BALE, आणखी एक शब्द आहे BAIL आणि आणखी एक शब्द आहे BELL. हा जो बेल आहे, आपण जनरली बघा
जेव्हा कापसाचं उत्पादन होतं तेव्हा तो कापूस जो आहे तो कापूस ट्रान्सपोर्ट करण्यासाठी त्या कापसाला खूप दाबलं जातं आणि त्याचं एक युनिट तयार केलं जातं, त्याला आपण बेल असं म्हणत असतो. सो दे रिसिव्ड 100 बेल्स, म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे, 100 बेल्स जे आहेत, बेल एक असतं तर बेल म्हटलं असतं, 100 असल्यामुळे बेल्स म्हटलेलं आहे, ऑफ कॉटन म्हटलेलं आहे. सो या ठिकाणी सेंटेन्स ए जे आहे हे सेंटेन्स ए बरोबर आहे. पुढे बघा, ही वॉज रिलीज्ड ऑन बेल. आता ही जी बेल सर्वांना माहिती असेल, अँटिसिपेटरी बेल असते, आपण ज्या बेल्स म्हणतो, म्हणजे एखाद्या ॲक्युजला जेव्हा जामीन दिली जाते, बेल ज्याला आपण म्हणतो की बेल दिलं गेलेलं आहे, ती बेल असणार आहे. आणि ही BELL तर लहानपणापासून सर्वांना माहिती आहे, ज्याला जी रिंग केली जाते, बेल घंटा वगैरे आपण म्हणत असतो तो. सो त्या व्यक्तीला रिलीज करण्यात आलेला आहे, कशावर, बेलवर रिलीज करण्यात आलेला आहे. सो हे सेंटेन्स देखील कसं आहे, बरोबर आहे. पुढे बघा, द प्यून रिंग्स द बेल ॲट 5 PM. प्यून कुठला आहे, एक कॉलेज असेल किंवा स्कूल असेल तिथला, आणि त्याने काय केलेलं आहे, रिंग्स म्हणजे तो करतो, द बेल. आता हा बेल चुकीचा आहे, BAIL. हा जो बेल आहे बघा, हा बेल चुकीचा आहे. हा बेल कोणता बेल असला पाहिजे, BELL असला पाहिजे, म्हणजे हे सेंटेन्स चुकीचं आहे. केवळ सेंटेन्स ए अँड बी बरोबर होईल. सो सेंटेन्स ए अँड बी आर करेक्ट. बघा, सेंटेन्स ए अँड बी आर करेक्ट, ऑप्शन 2 मध्ये आहे. ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर होईल. त्यानंतर पुढे बघा, रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस केअरफुली अँड फाइंड आउट द करेक्ट आन्सर फ्रॉम द ऑप्शन गिवन बिलो. सेंटेन्स काय आहे, जॉन इज माय कझन ब्रदर. भरपूर वेळेस सांगितलेलं आहे की कझन सोबत ब्रदर सिस्टर वगैरे यूज करायचं नाही. सो कझन सोबत ब्रदर यूज केलेला आहे, म्हणून फर्स्ट सेंटेन्स चुकीचं. जॉन इज माय कझन क्लिअरली कळतंय की जॉन जो आहे तो ही आहे, म्हणजे तो कझन ब्रदर आहे असं म्हणण्याची गरज नाही. सो सेंटेन्स बी करेक्ट आहे, ए इनकरेक्ट आहे. बघा, ऑप्शन एकच आपलं बरोबर उत्तर होईल. ए इज इनकरेक्ट, बी इज करेक्ट. पुढे बघा, द मीनिंग ऑफ द वर्ड लेसी फेअर. लेसी फेअर इज एक्सप्रेस्ड बाय द फ्रेज. हा एक फॉरेन शब्द आहे आणि याचा अर्थ होतो कोणत्याही प्रकारचा गव्हर्नमेंटचा हस्तक्षेप नसणे. म्हणजे एखादी कंपनी आहे किंवा एखादा बिझनेसमॅन आहे, तो काही बिझनेस करतोय ज्या सिटीमध्ये किंवा ज्या देशामध्ये, तर त्या देशाची किंवा त्या राज्याची जी गव्हर्नमेंट आहे ती गव्हर्नमेंट त्याच्या बिझनेसमध्ये हस्तक्षेप करत नाही, त्याला कंट्रोल करत नाही, नियम वगैरे काही बनवत नाही, त्याला लेसी फेअर असं म्हटलं जातं. सो कॅपेबल ऑफ बिईंग क्लिअरली रेड हे आपलं उत्तर होणार नाही. बिईंग क्लिअरली हर्ड हे पण उत्तर नाही. नॉन इंटरफेरन्स ऑफ गव्हर्नमेंट. बघा, गव्हर्नमेंटचा कोणताही हस्तक्षेप असणार नाही, इंटरफेरन्स असणार नाही इन ट्रेड, बिझनेसमध्ये, कॉमर्समध्ये अँड इंडस्ट्री. सो ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर आहे. द गव्हर्नमेंट ऑफ फ्यू सिलेक्टेड पीपल, याला ऑलिगार्की असं म्हटलं जातं. सो हे देखील आपलं उत्तर होणार नाही. पुढे बघा, चूज द ऑप्शन शोइंग द करेक्ट मिनिंग ऑफ द वर्ड्स अंडरलाइन. द रोड वाइंड्स अप द माउंटेन. द कॅम्पेन वॉज वाइंडिंग डाऊन. ही इज स्टील ट्राइंग टू गेट हिज विंड बॅक. आता बघा, वाइंड अप हा जो फ्रेझल व्हर्ब आहे, वाइंड अप, याचा अर्थ होतो बंद करणे, संपवणे, एंड करणे, कन्क्लूड करणे. बंद करणे, एंड करणे, समाप्त करणे, कन्क्लूड करणे, शेवट करणे. सो बघा, पहिल्या ऑप्शनमध्ये टर्न दिलेला आहे, हे आपलं उत्तर होणार नाही. ब्रिंग्स टू क्लोज. बघा, ब्रिंग्स टू क्लोज म्हटलेलं आहे, म्हणजे संपुष्टात येणे, संपवणे, म्हणजे ऑप्शन 2 बरोबर होईल. इरिटेट. इरिटेट म्हणजे वाइंड अप होत नाही आणि रॅप्स म्हणजे पण वाइंड अप होत नाही. सो बघा, ऑप्शन 2 जे आहे तेच आपलं करेक्ट उत्तर होईल. त्यानंतर बघा, द कॅम्पेन वॉज वाइंडिंग डाऊन म्हटलेलं आहे. मग वाइंडिंग डाऊन साठी काय आहे, ट्विस्ट केलेलं आहे. ट्विस्ट म्हणजे काय, जेव्हा यू टर्न येतो त्याला आपण ट्विस्ट म्हणतो. वाइंडिंग डाऊन म्हणजे डाऊन साइड वाइंडिंग होत आहे. ही इज स्टील टू गेट विंड. विंड म्हणजे काय, हवेची झुळूक किंवा वारा किंवा श्वास असं देखील आपण म्हणत असतो. सो बघा, या ठिकाणी ब्रीज दिलेला आहे, हवेची झुळूक. ऑप्शन 2 जे आहे ते जनरली आपलं करेक्ट उत्तर होऊ शकतं. पुढे बघा, देर वॉज नो विमेन प्रेझेंट बट वेप्ट ॲट द न्यूज. आता हा छोटासा पॉइंट बघा, अतिशय महत्वाचा आहे. तेव्हा नो हा शब्द असेल किंवा नॉट हा शब्द असेल किंवा नेवर हा शब्द असेल किंवा नथिंग हा शब्द असेल, यानंतर पुढे गेल्यानंतर जर तुम्हाला बट हा शब्द दिसत असेल आणि पुढे एक छोटासा म्हणजे बटने सुरू झालेला क्लॉज जर तुम्हाला दिसत असेल,
जर वाक्यामध्ये नो, नॉट, नेव्हर, नथिंग शब्द असेल आणि एखादा शब्द असेल आणि लगेचच बटने सुरू होणारा जर क्लॉज तुम्हाला दिसत असेल तर या क्लॉजला रिलेटिव्ह क्लॉज असं म्हटलं जातं, कारण हा बट रिलेटिव्ह प्रोनाउनची भूमिका पार पाडतो आणि रिलेटिव्ह क्लॉजलाच आपण ॲडजेक्टिव्ह क्लॉज म्हणतो, हे आपण आपल्या कोर्समध्ये पाहिलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी बघा देअर वॉज नो वुमन हा नो शब्द आहे. त्यानंतर हा जो क्लॉज कंटिन्यू झालेला आहे हा कशाने क्लॉज कंटिन्यू झालेला आहे? बटने कंटिन्यू झालेला आहे आणि म्हणून हा क्लॉज कोणता क्लॉज होणार आहे? रिलेटिव्ह क्लॉज, ज्यालाच आपण ॲडजेक्टिव्ह क्लॉज असं म्हणतो. ऑप्शन बी, सॉरी हे ऑप्शन 2 पाहिजे. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. नाउन किंवा ॲडवर्ब किंवा कॉर्डिनेट क्लॉज जो आहे तो हा होणार नाही. आता याला जर तुम्हाला प्रॉपर लिहायचं असेल की देअर वॉज नो वुमेन प्रेझेंट, तर हा सेंटेन्स तुम्ही दुसऱ्या भाषेत कसं लिहू शकतात? देअर वॉज नो विमेन प्रेझेंट. देअर वॉज नो वुमेन प्रेझेंट. आता हा जो बट आहे या बटला तुम्ही एकतर हू मध्ये कन्वर्ट करा किंवा विच मध्ये कन्वर्ट करा. हू मध्ये कन्वर्ट करा किंवा विच मध्ये कन्वर्ट करा, परंतु पुढचा जो व्हर्ब येईल त्या टेन्स नुसार त्याला नेगेटिव्ह करा. आता वेप्ट काय आहे? V2. मग V2 चा नेगेटिव्ह कसा होतो? तर V2 चा नेगेटिव्ह डिड नॉट असा होतो आणि मग वेप्टचा काय होणार? वीप होणार आणि पुढे बघा ॲट द न्यूज असं होईल. म्हणजे सेंटेन्स कसं होईल? देअर वॉज नो वुमेन प्रेझेंट हू डिड नॉट वीप ॲट द न्यूज. म्हणजे एकही स्त्री अशी नव्हती की जी ती न्यूज ऐकून रडली नाही. आपण बऱ्याचदा म्हणतो ना की आपण कधी कधी सेंटेन्सेस असे बोलतो की ती न्यूज ऐकून किंवा ती न्यूज पाहून सर्वच वुमेन ज्या होत्यात, सर्वच स्त्रिया ज्या होत्यात त्यांना रडू कोसळलं किंवा त्यांना रडू आलं. परंतु या ठिकाणी हे सेंटेन्स थोडंसं फिरवून दिलेलं आहे की एकही स्त्री त्या ठिकाणी अशी नव्हती की जी रडली नाही. आणि म्हणून हे सेंटेन्स जे आहे बघा, आता इथे हू डिड नॉट वीप आलेलं आहे म्हणजे हे आधीच्या वाक्याला काय करत आहे? एलॅबरेट करतोय, म्हणजे ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. सो ऑप्शन 2 जे आहे ते आपलं करेक्ट उत्तर होईल, रिलेटिव्ह क्लॉज किंवा ॲडजेक्टिव्ह क्लॉज. पुढे बघा, रीड द सेंटेन्सेस केअरफुली अँड फाइंड आउट विच वन ऑफ देम इज करेक्ट. द थीफ हिड हिमसेल्फ इन अ शेड. आता बघा हा हाईड जो शब्द आहे, हा हाईड शब्द म्हणजे लपणे किंवा लपवणे. या हाईड शब्दाचा हिड जो आहे तो V2 आहे आणि या हाईड शब्दाचा V3 जो होतो, व्हर्बचा तिसरा फॉर्म जो होतो तो हिडन होतो. मग यांनी हिड हा शब्द वापरलेला आहे. द थीप चोर. आता या ठिकाणी हिड आहे, इथे हे स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे, इथे हिड पाहिजे. दोन्ही ठिकाणी हिड आहे. हिमसेल्फ. आता बघा हाईड या शब्दानंतर तुम्हाला ऑब्जेक्ट लागणारच आहे की नेमकं तुम्ही काय लपवत आहात. आणि तुम्ही जर स्वतःला लपवत आहात तर तुम्हाला त्या ठिकाणी रेफ्लेक्सिव्ह प्रोनाउन घ्यावाच लागणार आहे. सो द थीप हिड हिमसेल्फ इन अ शेड म्हणजे थीपने, चोराने स्वतःला शेडमध्ये लपवून घेतले. म्हणजे या ठिकाणी हिड नंतर हिमसेल्फ बरोबर आहे, सेंटेन्स ए बरोबर आहे. आणि पुढचं सेंटेन्स बघा, द थीप हिड इन अ शेड. द थीप हिड इन अ शेड म्हणजे चोराने शेडमध्ये काहीतरी लपवले. परंतु जर चोर आहे तर तो स्वतःच लपणार, तो काहीतरी लपवेल या आशाने हे सेंटेन्स घेता येणार नाही आणि म्हणून सेंटेन्स बी चुकीचं होईल. मग आपल्याला चुकीचं सेंटेन्स विचारलेलं आहे, ए करेक्ट बी इनकरेक्ट. सॉरी, ए करेक्ट आहे म्हणजे ऑप्शन ए बरोबर, बी इज इनकरेक्ट म्हटलेलं आहे म्हणजे हे देखील बरोबर होईल. ए इज इनकरेक्ट सॉरी आणि बी इज करेक्ट हे आपलं उत्तर. या ठिकाणी देखील बघा आपल्याला थोडासा प्रॉब्लेम होतोय. पुढे बघा, म्हणजे ऑप्शन्स मध्ये प्रॉब्लेम येतोय कारण सेंटेन्स आपण ग्रामॅटिकली आणि कंटेक्स्ट नुसार प्रॉपरली चेक केलेले आहेत. पुढे बघा, द डॉक्टर आस्क्ड द पेशंट डिड यू ईट एनिथिंग दिस मॉर्निंग चेंज इनटू इनडायरेक्ट स्पीच. आता या सेंटेन्सला इनडायरेक्ट स्पीच मध्ये कन्वर्ट करायचं आहे. आता प्रश्न विचारलेला आहे म्हणून हा जो स्पीकर आहे तो जसाचा तसा आणि आस्क्ड ही जसाचं तसं येईल. द डॉक्टर आस्क्ड बरोबर, सॉरी द डॉक्टर आस्क्ड बरोबर, द डॉक्टर आस्क्ड बरोबर, द डॉक्टर आस्क्ड बरोबर. कुणाला विचारलेलं आहे? द पेशंट बरोबर, द पेशंट बरोबर, द पेशंट बरोबर, द पेशंट बरोबर. पुढे बघा, पुढे आपल्याला डीडने सुरू होणारं वाक्य मिळतंय. क्वेश्चन मार्क आहे सेंटेन्सच्या शेवटी, प्रश्न आहे. मग प्रश्न जर असेल तर वाक्य जोडताना आपण इफ किंवा वेदरचा वापर करतो. इथे इफ आहे बरोबर, इथे दॅटचा वापर केलेला आहे हे चुकीचं आहे म्हणजे ऑप्शन 2 कॅन्सल करा. इथे वेदर आहे, इथे वेदर आहे बरोबर आहे. आता हा जो यू आहे हा यू पेशंट कडे जाणार आहे. हा यू कोणाकडे जाणार? पेशंट कडे.
म्हणजे पेशंटसाठी आपल्याला ही लिहावा लागणार आहे. मग इफ नंतर या ठिकाणी ही बरोबर आहे, वेदर नंतर या ठिकाणी ही बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आता बघा हा डीड प्लस V1 आहे, डीड इट आहे. डीड प्लस V1 असेल तर वाक्य पास्ट इंडेफिनेट टेन्स, आणि पास्ट इंडेफिनेट टेन्सचं जर वाक्य असेल तर ते हॅड प्लस V3 मध्ये कन्वर्ट होतं. मग ही नंतर हॅड प्लस V3 बघा, इथे V2 आहे हे कॅन्सल, इथे हॅड बीन आहे, बीन नको हे कॅन्सल, इथे हॅड प्लस V3 आहे हे बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर होईल. ऑप्शन 4 इज द राईट ऑप्शन. पुढे बघा, आय एम ग्रॅमॅरियन या प्रश्नाचं उत्तर सर्वांना जमलं पाहिजे. क्वेश्चन टॅग विचारलेला आहे. जेव्हा आय एम असेल तेव्हा त्याचा क्वेश्चन टॅग आपण काय करत असतो, आरंट आय असा करत असतो. त्याचा क्वेश्चन टॅग आपण काय करतो, आरंट आय करत असतो. आरंट आय बघा ऑप्शन 2 मध्ये आहे. सर्वांना या प्रश्नाचं उत्तर जमलं असेल. पुढे प्रश्न बघा, आयडेंटिफाय द करेक्ट कंडिशनल सेंटेन्सेस. कंडिशनल सेंटेन्सवर एक प्रश्न विचारलेला आहे. इफ इट रेन्स, जर पाऊस पडला, रेन्स बघा प्रेझेंट इंडेफिनेट टेन्स मध्ये आहे. वी वुड, जर इकडे प्रेझेंट इंडेफिनेट टेन्स आहे तर इकडे वुड येत नाही, इकडे विल किंवा शाल किंवा मे किंवा कॅन पाहिजे, म्हणजे हे सेंटेन्स चुकीचं आहे. मग सेंटेन्स ए चुकीचं आहे तर ज्यांचं ज्यांचं ए असेल ते चुकीचे करा. पुढे बघा, इफ द थीफ वुड कम इनटू माय रूम आय वुड हिट हिम. आता बघा इफचं जे सेंटेन्स असतं त्यामध्ये वुडचा वापर जनरली होत नाही. इफचा क्लॉज संपल्यानंतर रिझल्टमध्ये तुम्ही वुडचा वापर करा, परंतु इफच्याच क्लॉजमध्ये तुम्ही वुडचा वापर करू शकत नाही. सेंटेन्स बी चुकीचा आहे. मग बघा सेंटेन्स बी जे आहे ते सेंटेन्स बी काय होईल, चुकीचं होईल. आणि सेंटेन्स बी जर चुकीचं आहे तर ऑप्शन 4 पण कॅन्सल होईल. मग ओनली सी जे आहे तेच बरोबर होईल. मग चेक करूया सेंटेन्स सी बरोबर आहे का. इफ यू हॅड कम, हा हॅड प्लस V3 आहे, हा हॅड प्लस V3 आहे, म्हणजे इफ सोबत पास्ट परफेक्ट टेन्स आहे, इफ सोबत हॅड प्लस V3 आहे, तर रिझल्ट मध्ये वुड हॅव प्लस V3, कुड हॅव प्लस V3, शुड हॅव प्लस V3 किंवा माइट हॅव प्लस V3 यायला पाहिजे. सो हा रिझल्ट आहे. इथे वुड हॅव आहे आणि गॉट V3 देखील आहे, आणि पुढे गेल्यानंतर अ सीट बरोबर आहे, म्हणजे सेंटेन्स सी जे आहे तेच बरोबर आहे. आणि बघा ऑप्शन आपल्याला आधीच मिळालेला आहे, ऑप्शन 3 ओनली सी इज करेक्ट. म्हणजे सेंटेन्स सी प्रॉपर करेक्ट कंडिशनल सेंटेन्स जे आहे ते या ठिकाणी आहे. सो या पद्धतीने आपल्याला ही सर्व प्रश्न जी आहेत विचारलेली होती. पॅराग्राफवर विचारलेले प्रश्न आपण दुसऱ्या भागामध्ये घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही ही ग्रॅमरची जी क्वेश्चन्स आहेत यांना थोडं व्यवस्थित समजून घ्या की पॅटर्न तुम्हाला कसं आहे. तुम्ही जर पाहिले असतील तर 3 प्रश्न आपल्याला ॲक्टिव्ह पॅसिव्ह वॉइसवर विचारलेले आहे, 1 प्रश्न आपल्याला डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचवर विचारलेला आहे, 2 प्रश्न जे आहेत ते आपल्याला इडियम्सवर विचारलेली आहेत, 3 प्रश्न जे आहेत ते आपल्याला फ्रेझल व्हर्ब्सवर विचारलेली आहेत, 2 प्रश्न जे आहेत ते आपल्याला सिनॉनिम्स आणि अँटॉनिम्सवर विचारलेली आहेत, 1 प्रश्न जो आहे तो आपल्याला क्लॉजवर विचारलेला आहे, 1 प्रश्न जो होता तो आपल्याला कंडिशनल सेंटेन्सेसवर विचारलेला आहे. तर अशा पद्धतीने हे सर्व प्रश्न जे आहेत हे सर्व प्रश्न आपण या ठिकाणी, एक प्रश्न आपल्याला नाऊनवर देखील पाहायला मिळाला, त्यानंतर हे प्रश्न प्रोनाऊनचे आहेत, प्रोनाऊनवर देखील प्रश्न पाहायला मिळाला, त्यानंतर हा ॲक्टिव्ह पॅसिव्ह वॉइसचा प्रश्न, सिनॉनिमचा प्रश्न, सिनॉनिमचा प्रश्न, त्यानंतर आर्टिकलवर 2 प्रश्न आपल्याला विचारले गेलेले होते, हा एक प्रश्न आर्टिकलचा आहे, त्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूशन स्टॉइकवर हा प्रश्न विचारलेला आहे, त्यानंतर आर्टिकल बेस्ड हा एक आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, त्यानंतर या ठिकाणी प्रोनाऊनशी संबंधित प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, हा प्रश्न आपल्याला प्रेपोजिशनशी निगडित विचारलेला आहे, टेन्सशी संबंधित प्रश्न होता, हा प्रश्न जो आहे हा प्रश्न आपल्याला फ्रेझल वर्बशी निगडित होता, हा प्रश्न आपल्याला शब्दांशी निगडित आहे ज्याला आपण वर्ड युसेज म्हणून आपल्या IBPS पॅटर्नच्या लेक्चर्समध्ये ऑलरेडी घेतलेला आहे. त्यानंतर आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स, या ठिकाणी हा पुन्हा एकदा शब्द वर्ड युसेजवर आहे, एकसारखे दिसणारे शब्द परंतु वेगवेगळे मिनिंग, किंवा एकसारखे प्रोनाउन्सिएशन होणारे शब्द परंतु वेगवेगळे मिनिंग. त्यानंतर हा रेडंडन्सीवर विचारलेला एक प्रश्न आहे, जनरली आपण बघत असतो फॉरेन वर्डवर विचारलेला शब्द, फ्रेझल वर्बवर विचारलेला शब्द, क्लॉजवर विचारलेला प्रश्न, त्यानंतर हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे स्पेशली वर्ब रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउनवर, त्यानंतर हा प्रश्न आपल्याला डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचवर विचारलेला आहे, आणि लास्ट क्वेश्चन जो आहे क्वेश्चन टॅगवर, आणि लास्ट क्वेश्चन जो आहे तो आपल्याला या ठिकाणी विचारलेला होता कंडिशनल सेंटेन्सेसवर. तर अशा प्रकारे हे समजून घ्या तुम्ही की ग्रुप सी ला तुम्हाला कशा पद्धतीचे प्रश्न जे आहेत ते विचारले जाऊ शकतात. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय.